अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गौरी आव्हान, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. ते आपण महालक्ष्मी आपण खूप जण बसवतो, खूप जणांची इच्छा असते महालक्ष्मी बसवायची. आपण खूप थाटामाटात महालक्ष्मी बसवतो, पण महालक्ष्म्यासमोर सेवाच करत नाही कोणी. सेवा करायला जीवा. महालक्ष्मी बसवणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. तसंच महालक्ष्म्यासमोर सेवा करणं महत्वाचं आहे. महालक्ष्मी आपल्या समोर असल्यावर तुम्हाला ना कोणत्या यंत्राची गरज आहे, ना यंत्र ना तंत्र. श्री यंत्र घ्या, कुबेर यंत्र घ्या, लक्ष्मी कुंचन घ्या, काही गरज नाहीये. स्वतः महालक्ष्मी आपल्या समोर असताना यंत्रतंत्राच्या नादी लागायचं नाही. त्या दिवशी कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. काही समज गैरसमज आहे ते पण मी आपल्याला माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. महालक्ष्मी आपण जे बसवतो, ज्येष्ठा कनिष्ठा ज्या गौरी आहेत ज्या पूर्वी परंपरानुसार आहे. आमच्या तर पहिल्या घरी पहिले अगोदर बसवत होते, पण त्या दिवशी कोणतरी वारलं म्हणून आम्ही बसवणं बंद केलं. मग काही वर्षानंतर परत सुरू झालं. ही आपली परंपरा आहे. जसं आपण गणपती बाप्पा बसवतो तशी ही परंपरा आहे. अशी खूप जणांचं म्हणणं असतं की कोणीतरी वारलेलं आहे आमच्याकडे, समजा कोणी वारला असेल तर मग ज्येष्ठ गौरी आहे ते उभ्या बसवायच्या का पाटावर बसवायच्या. हा गैरसमज आहे. आपले कुलाचार कुलधर्म आपण आपल्या पद्धतीने करायचे. कोणी जरी वारला असेल तर आपण 15 दिवस काही करत नाही, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करतो. लक्षात ठेवा, आपण रोज जेवण करतो ना, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या. 31 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही आव्हान करू शकता. म्हणजे गौरी आहे ती आपण आपल्या घरामध्ये घेऊ शकता 5:30 पर्यंत. खूप जण म्हणणार दादा संध्याकाळी 6ची वेळ असते, पण एक मुहूर्त लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट मुहूर्ताच्या पलीकडे नसते. 31 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 पर्यंत आपण आव्हान करू शकता. 1 सप्टेंबरला पूजन आहे आणि 2 सप्टेंबरला विसर्जन आहे. ह्या पद्धतीने आहे. प्रत्येकाच्या काही ठिकाणी महालक्ष्मी आहे ते दुपारी जेवण करता, काही रात्री जेवण करता. तर ह्या सगळ्याच्या मध्ये आपण ज्या दिवशी आव्हान करणार 31 ऑगस्टला आहे ते 30 तारखेला आपण आपलं घर आहे ते पूर्ण पहिले स्वच्छ करा. आपल्या घरामध्ये सगळीकडे गोमूत्र टाका. घरामध्ये या 3 दिवसामध्ये जशी मुलगी असते ती आपल्या माहेरी येत असते तसंच फील होत असतं बघा. आपले 3 दिवस कसे निघून जातात हे कोणालाही समजत नाही. म्हणून 3 दिवसामध्ये आनंदी राहायचं. घरामध्ये वादविवाद भांडणं अशा गोष्टी करायच्या नाही. 3 दिवसामध्ये आपण 3 दिवसाच्या अगोदर पहिले आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडा. काही जण हळदीचे कुंकाचे छापे टाकता. महालक्ष्मी आपण आता 31 ऑगस्टला आव्हान करायचं. तुम्ही सकाळपासून गौरीचे मुखटे असेल ते देव घराजवळ ठेवा. खूप जण काय करता की ते गौरीचे मुखटे बाहेरून आणता, ठीक आहे, पण ते देव घराजवळ ठेवा. तांदळामध्ये ठेवता काही जण गव्हामध्ये ठेवता. प्रत्येकाची आपापली परंपरा आहे. म्हणून असं नाही की मी सांगितलं हेच करा तेच करा, नाही. आपापली परंपरा जोपासा. आम्ही आमचं जसं सांगतो ते काही जण तांदळामध्ये ठेवता, काही गव्हामध्ये ठेवता. हे केल्यानंतर आव्हान आपण केल्यानंतर जेव्हा गौरी बसते, महालक्ष्मी बसता, मुखटे काही जणांचे मुखटे लवकर बसतच नाही. ज्येष्ठाचे बसता, कनिष्ठाचे बसत नाही, कनिष्ठाचे बसले की ज्येष्ठाचे बसत नाही. ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्म्यांचं भोजन असतं. 16 भाज्या 16 चटण्या, सगळं 16. मला त्या 16 भाज्या मिक्स भाज्या खूप आवडतात. मग काय करायचं, आपण ह्या नैवेद्य आरती करताना नैवेद्य आरती सगळी आपण करतो. महालक्ष्मींची आरती घेतो. महालक्ष्म्यांच्या आरती सोबत बालाजी महाराजांची पण आरती घ्या. लक्षात ठेवा, काही नवीन गोष्टी मी आपल्याला सांगतोय. जेव्हा आपण लक्ष्मी असेल, पद्मावती असेल, ह्या देवींची आरती घेतो तेव्हा त्यांच्या पतींची म्हणजे बालाजी महाराजांची पण आरती घ्यायची. त्यांनी आरती घेतल्याने खूप फरक पडतो. विचारा कोणती आरती घेणार. शेषजल अवतार तारक तू देवा, बालाजी महाराजांची आरती आहे, ती बालाजी महाराजांची आरती घ्या. ते झाल्यानंतर जर तुमच्या दुपारी जेवणार असेल तुम्ही सवाष्णी ब्राह्मण किंवा मग यांना तुम्ही जेवायला बोलवलं असेल घरी, त्यांचं पहिले पाद्यपूजन करा. त्यांच्या रूपातच लक्ष्मी येत असते.
ते आल्यानंतर लक्ष्मींची पाद्य ज्या लेडीज बोलवल्या असेल तुम्ही त्यांचं पण पाद्यपूजन करा. पाद्यपूजन म्हणजे काय, त्यांचे पाय धुवायचे. पहिले दूध असेल पाणी असेल त्यांनी पाय धुवायचे, स्वच्छ पुसायचे, त्याला गंधाक्षता फुलवायचं, आपलं जे डोकं असतं त्यांच्या पायावर टेकवायचं. ब्राह्मणांची पण अशीच पूजा करायची. आपल्या घरी जर कोणी ब्राह्मण देवता आले त्यांची पण अशीच पाद्यपूजन करायचं. हे केल्यानंतर लक्ष्मींचं ज्या दिवशी आपलं पूजन असेल, आव्हानाच्या दिवशी पण काही जण नैवेद्य दाखवता. पूजनाच्या दिवशी पण पूजा कशी करायची लक्ष्मींची, पंचोपचार पूजा करायची. पंचोपचार म्हणजे काय, गंधाक्षता फुलवायचं, श्रीसूक्त पुरुषसूक्त म्हणायचं. श्रीसूक्त म्हणा, पुरुषसूक्त म्हणा, लक्ष्मी अष्टक म्हणू शकता, महालक्ष्मीचे 108 नाव आहे ते घेऊ शकता. ते घेतल्यानंतर अभिषेक करायचा, श्रीसूक्त म्हणायचं, अभिषेक करायचा. आपल्या घरी जर देवीचं टाक असेल देवीच्या टाकावर अभिषेक करा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा दिवाळीच्या वेळेस आपल्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल ती पण ठेवा, त्याच्यावर पण श्रीसूक्त घ्या, अभिषेक करा. ते केल्यानंतर आरती करायची. कोणाची दुपारची आरती असेल दुपारी करा, संध्याकाळची आरती असेल तर संध्याकाळी करा. त्या दिवशी म्हणजे 1 सप्टेंबरला पैसे खर्च करायचे नाही, लक्षात ठेवा. जे काही आणायचं ते पहिलेच आणून घ्यायचं. आम्ही जसं कळतो त्याप्रमाणे सांगतो मी आपल्याला. 1 सप्टेंबरला पैसे खर्च करायचे नाही, अगोदर सगळ्या गोष्टी आणून घ्यायच्या. म्हणजे महालक्ष्म्या बसल्या त्याच्यानंतर पैसे नाही खर्च करायचे, अगोदर सगळं आणून घ्यायचं. तुमचं जर संध्याकाळी जेवत असेल तर संध्याकाळी, ज्यांचे दुपारी जेवत असेल त्यांना चांगलंय, दुपारी जेवले मोकळे होऊन जाता तुम्ही. महालक्ष्म्यांसमोर सेवा करायची. कोणती सेवा करायची, 21 कॉईन घ्यायचे, व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. लक्षात ठेवा, नुसतं महालक्ष्म्या बसून नाही तर सेवा करायची. लक्ष्मीला सेवा प्रिय आहे ना. तुमचे यंत्रतंत्र काही प्रिय नाही देवीला. देवीला तुमचं कुबेर यंत्र लागत नाही ना, श्री यंत्र लागत नाही ना, ते कुंचन लागत नाही, काही गरज नाही ना, कुंचन बिन काहीच लागत नाही देवीला. देवीला फक्त लागतं तुमच्या मनामधला भाव. देवी समोर श्रीसूक्त म्हणा, व्यंकटेश स्तोत्र म्हणा, श्रीसूक्त 11 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा, लक्ष्मी अष्टक असेल, महालक्ष्मी कवच असेल, दुर्गा सप्तशती मधला शेवटचा अध्याय घ्या, दुर्गा सप्तशती तुम्हाला जमलं दुर्गा सप्तशती घ्या, किंवा नवार्ण मंत्र घ्या, किंवा लक्ष्मीचा मंत्र असेल लक्ष्मीचा मंत्र घ्या, लक्ष्मी अष्टक घ्या, महालक्ष्मी कवच घ्या. ही जी सेवा आहे ती सगळी लक्ष्मींच्या समोर करावी. त्यांचे दुपारी जेवण केलं असेल त्यांनी सकाळी पण करू शकता, किंवा सकाळी जेवणाची गडबड असेल, स्वयंपाकाची गडबड असेल तर रात्री घ्या. आणि लक्ष्मीला आपण जो नैवेद्य दाखवतो, काही काही ठिकाणी काय प्रथा आहे की दिवसभर नैवेद्य तसा ठेवता आणि तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी खाता. तसं करू नका. आपण एकदा देवीला नैवेद्य समर्पयामी म्हटलं तर तो जो देव आहे तो नैवेद्य स्वीकार करत असतो. म्हणून तो नैवेद्य खराब नका होऊ देऊ. आपण आपला तो प्रसाद खाऊन घ्यायचा. सगळ्यांनी प्रसाद खायचा. खूप जण खात नाही, एक नैवेद्य तसाच ठेवून देता नंतर गाईला देता. तसं करू नका. दोन्ही नैवेद्य ठेवायचे, आरती करायची, नैवेद्य आरती करायची, तो नैवेद्य घ्यायचा, प्रत्येकाने सगळ्यांनी मिळून तो नैवेद्य सगळ्यांनी खायचा. ते पाणी पण भरून ठेवा. खूप ठिकाणी पाणी भरून ठेवत नाही. लक्ष्मींना 2 तांब्या भरून ठेवा. आमच्या इथे सेपरेट 2 तांबे ठेवलेले. 2 तांबे ठेवायचे, 2 तांब्या ग्लास ताट भरून ठेवायचं, आणि नंतर आरती आली तो प्रसाद सगळ्यांनी मिळून खायचा. रात्री सगळ्यांनी ही सेवा करायची. दुसऱ्या दिवशी विसर्जन. कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा पहिल्या दिवशी लक्ष्मी बसत असता तेव्हा त्यांचा चेहरा वेगळा असतो. दुसऱ्या दिवशी जे जेवण करत असतात तेव्हा चेहरा वेगळा असतो, आणि तिसऱ्या दिवशी चेहरा वेगळा असतो. तुम्हाला वाटत असेल हे थोडं वेगळ्या गोष्टी पण आहे. मनापासून अटॅच पाहिजे आपण, नुसतं देव बसवायचे म्हणून बसवायचे नाही. तिसऱ्या दिवशी सगळ्यांकडे हळदीकुंकू असतं. तर हळदीकुंकूच्या वेळेस काय करायचं, सगळ्यांनी एक तुम्हाला मी अजून एक चांगली गोष्ट सांगतो. काय करायचं त्या दिवशी, आपल्या घरी जेव्हा सवाष्णी येणार, सवाष्णी तुमच्या घरी जर आल्या तिसऱ्या दिवशी, तेव्हा त्यांचं पाद्यपूजन करा. सोपं. कारण की सवाष्णीचं पाद्यपूजन करणं खूप महत्वाचं आहे. आपण कसं नवरात्रीमध्ये पाद्यपूजन करतो, काही काही जण गजरे देतात, काही काही जण या गोष्टी करतात. तुम्हाला नाही गोष्टी जमलं, ज्या ज्या सवाष्णी तुमच्या घरी येतील ना त्यांचं पाद्यपूजन करा. त्यांचे नुसते पाण्याने तरी पाय धुवा आणि त्यांचं दर्शन घ्या. एकदाच्या रूपात लक्ष्मी तुमच्या घरी येत असते. लक्षात ठेवा. ना तुम्हाला यंत्राची गरज, ना तंत्राची गरज, ना कुंचनची गरज, काही गरज नाही. लक्ष्मीमध्येच माता आहे, सगळ्यांमध्येच माता आहे. जे तुमच्या घरी येणार त्यांचं पाद्यपूजन करा, दर्शन घ्या, त्यांना साखर असेल काय असेल ते प्रसाद द्या, आणि हळदी कुंकू प्रत्येकाने करा.
हे लक्षात ठेवा. हे केल्यानंतर आपलं विसर्जन असेल ते विसर्जन आपण संध्याकाळी फक्त मुखडे थोडे हलवायचे, झालं विसर्जन. सगळ्या गोष्टी जागच्या आपण परत ठेवून द्यायच्या. लक्ष्मी जेव्हा बसल्यानंतर उठल्यानंतर ते किंवा जेवते तेव्हा पण कसं आहे, तेव्हा झाल्यानंतर आपण रात्री पण सेवा घ्यावी. रात्री 12 पर्यंत तरी सेवा घ्या. 12 पर्यंत तरी सेवा घ्या तुम्ही. म्हणजे 1 सप्टेंबरला रात्री 12 पर्यंत प्रत्येकाने तरी सेवा घ्या. नाहीतर शनिवारी तरी घ्या, किंवा रविवारी तरी घ्या. लक्ष्मी समोर बसा. आपण काय होतं, महालक्ष्मी बसवतो पण त्यांच्या समोर बसतच नाही. आपण आपले कामं चालू असतात, बरोबर आहे, कामं असतात प्रत्येकाला, पण त्यांच्या समोर बसल्यानंतर जी तुम्हाला ऊर्जा भेटेल ती ऊर्जा तुम्हाला कुठंच भेटणार नाही. खूप ताकद आहे, खूप ताकद त्याच्यामध्ये, खूप ताकद आहे. त्यांच्या समोर बसून जर तुम्ही श्रीसुक्त 11 वेळा, श्रीसुक्त असेल, व्यंकट स्तोत्र असेल, हे कधी वाचा, काही प्रॉब्लेम नाही. काही जण लक्ष्मींच्या समोर 3 दिवस व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करतात. लक्ष्मींच्या समोर 3 दिवस व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान, त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे तो मी उद्या टाकेल किंवा आज टाकेल. 3 दिवसामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कसं करायचं लक्ष्मींच्या समोर, कारण की स्वतः लक्ष्मी आपल्या समोर असते. 3 दिवस अनुष्ठान कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी आज किंवा उद्या टाकेल. त्याप्रमाणे आपण बघावं. ही सेवा प्रत्येकाने करावी आणि मनापासून सेवा करा. यंत्रतंत्राच्या नादी लागू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.